नमस्कार, कांचन कदम रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पुरणाची पोळी। पुरणपोळी बनवणं हे सगळ्यांना जमत नाही, सगळ्यांना म्हणजे बहुतेक लोकांना पुरणपोळी बनवायला अवघड जाते। पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवायला शिकवणार आहे। 1 किलो चणा डाळ आहे, अर्धा किलो मैदा आहे, 100 ग्रॅम साखर आहे, गूळ आहे अर्धा किलो, 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, चिमूटभर सोडा आहे आणि जायफळ आहे, मीठ आणि वेलची। सुरुवातीला आपण कुकर मध्ये ही डाळ टाकूया। 2 ते 3 पाण्याने आता ही डाळ आपण धुवून घेऊ स्वच्छ। आता आपण या डाळीमध्ये स्वच्छ धुवून झालेली आहे डाळ। आता आपण यात पाणी टाकून आता हे जे मी पाणी टाकलेलं आहे डाळीमध्ये त्याचं मी तुम्हाला प्रमाण देते। आपलं हे जे हाताचं जे हा जो पेर आहे ना, एवढं हात टाकून बघायचं, एवढं आपण पाणी टाकलेलं आहे आणि गॅस एकदम बारीक करायचं आपल्याला ठेवताना। आणि आता ह्या पाण्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊ, चिमूटभर सोडा टाकायचा आहे आपल्याला यामध्ये। आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि गॅसवर कुकर ठेवूया। आता आपण डाळ शिजत ठेवलेली आहे। आता आपण गूळ आहे त्याचं बारीक करून घेऊया। आता आपला गूळ किसून झालेला आहे। आता आपण ही साखर जी घेतली होती 100 ग्रॅम ती आपण यात टाकून घेऊ। कुकरच्या आपण 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण बघूया डाळ कशी शिजली का। छान झाले, चांगली शिजली डाळ, फक्त 3च शिट्या काढल्या होत्या। आता आपण हे वाटून घेऊया। असा आपण टोप घ्यायचा आणि त्या टोपावर अशी जाळी ठेवायची आणि हे जे डाळ आहे ना, ही डाळ गरम असतानाच आपल्याला ती घ्यायची आहे। थंड झाल्यानंतर ती डाळ वाटली जात नाही, म्हणून गरम असतानाच आपल्याला जेवढी असेल ना ती वाटून घ्यायची। आणि हा तांब्या असतो आपल्याकडे असेल किंवा वाटी असेल तर तांब्याच्या साहाय्याने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। बघा, दाखवते 1 मिनिट तुम्हाला। पण जी मगाशी जी डाळ घेतली होती ना चाळणीमध्ये, ती खूप छान झालेली आहे, अशी बारीक झाली पाहिजे। आता ही सगळी डाळ जी आहे ना, ही सगळी डाळ आता आपण अशी चाळणीमध्ये टाकून तांब्याच्या साहाय्याने वाटून घेऊया। हे बघा, आता मी चांगलं वाटून घेतलेलं आहे, खूप छान वाटून झालेलं आहे, एकदम बारीक। आता हे जे वाटून झालं ना, आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता जर थोडासा पातेला थोडा मोठा घ्यायचा, कारण की ह्याच्यामध्ये होत नाही। आता हे जे गूळ आणि साखर आपल्याला ह्यात टाकायची आहे। आता हे आपलं साखर, गूळ आणि चण्याची डाळ वाटून घेतलेली आपण सगळं मिक्स केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडं जायफळ टाकूया। जायफळ थोडं किसायचं, एवढं जायफळ टाकायचं, जास्त जायफळ नाही टाकायचं, त्याच्यामुळे पुरणपोळी कडू होऊ शकते। थोडंच टाकायचं जायफळ फक्त। वेलची पावडर ही केलेली आहे, साखर टाकून ती वाटलेली आहे, ती आपण यात मिक्स करूया। कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडं मीठ टाकलं की त्याची चव वाढते, म्हणून आपण थोडं तिथे मीठ टाकूया। आणि हा जो तूप आहे हा आपण म्हणजे खाली तळाला लागू नये ना, म्हणून हा तूप आपण टाकून घेऊ याच्यामध्ये। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि गॅसवर मंद गॅसवर ठेवून द्यायचं आणि हलवत राहायचं। आता हा गॅसवर ठेवलेला आहे आणि एकदम गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि खाली बुडायला लागू नये म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायचं आपल्याला। इथे खाली गूळ आणि डाळ लागू नये म्हणून सतत आपल्याला हलवत राहावे लागेल। 10 मिनिटं झालेली आहेत, मी सतत हलवत आहे जेणेकरून लागायला नको म्हणून हे हलवायचं आपल्याला। बघू शकता मी अजिबात लागून दिलेलं नाहीये, सतत मी हलवत आहे हे। आणि आपला हा सारण झालेला आहे। आता हे झालेलं आहे की नाही बघण्यासाठी, आपलं पुरण तयार झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, हा जो काविलता आहे ना, हा असा ह्याच्यामध्ये असा उभा करून ठेवायचा।
जर हा उभा राहिला आपला नाही पडला तर समजून जायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता गॅस मी बंद करते आणि हे काढून घेते। काल मी हे पुरण करून ठेवलेलं फ्रीजमध्ये आपण एक दिवस पुरण करून ठेवलं की आपला जे पुरण आहे ना ते खूप छान होतं। बघू शकता हे खूप छान झालेलं आहे आणि अशी पोळी आहे ना अजिबात फाटत नाही। हा पुरण एक दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जर आपण सकाळी केलं ना पुरण संध्याकाळी पोळ्या केल्या ते पण चालतात। आणि हे जे 1 किलो जे मी डाळ घेतलेली आहे त्यातून मी 2 वाट्या डाळ कटाच्या आमटीसाठी काढलेली आहे। आता आपण पीठ मळून घेऊया पुरणपोळीसाठी। त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे अर्धा किलो, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घेऊया, थोडी हळद टाकूया, हे सगळं एकजीव करून घेऊया। आता ह्या पिठामध्ये आपण कोमट केलेलं आहे तेल ते टाकून घेऊ 2 चमचे। साध्या पाण्याने आता आपण हे पीठ मळून घेऊ। हे जे आपण पुरणपोळीसाठी आपण जे पीठ घेतो ना ते सैल मळायचं, एकदम घट्ट नाही मळायचं, थोडं सैल मळायचं। या पिठामध्ये तेल आपल्याला मुरवायचं आहे, जेवढं तेल मुरवता येईल ना तेवढं तेल मुरवायचं आपल्याला। पुरणपोळीला हे बघू शकता असंच पीठ मळायचं आहे आपल्याला, एकदम सॉफ्ट झालं पाहिजे। खूप छान मळलेलं आहे हे पीठ। आणि ही वाटी जी आहे ना एवढं तेल मी घेतलेलं आहे आणि हे पीठ जे बघू शकता तुम्ही एकदम छान झालेलं आहे असं। आणि आता आपल्याला हा जो पीठ आहे 15 ते 20 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि नंतर आपण पोळ्या करूया। आपले 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आपलं पीठ खूप छान झालेलं आहे बघा, असं आपलं पीठ झालं पाहिजे। किती छान झालेलं आहे मऊसूत पीठ। आता आपल्या तेलाचा हात लावून या पिठाला एकसारखं करून घ्या आणि हा आपल्याला जो गोळा आहे ना तो एवढाच घ्यायचा आहे, छोटासाच। पुरणपोळी करताना पुरण मध्ये जातं आणि साईडला ज्या कडा असतात ना त्या कडामध्ये आपल्याला पुरण पोचत नाही, त्यासाठी हे जे असं मऊसूत पीठ केल्यामुळे आता हा आपण गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि हे जे पुरण आपण घेतोय पुरण भरपूर घ्यायचं, जास्त घ्यायचं तर घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये असं भरून त्याला हळूवारपणे आपण एकसारखं करायचं, तोंड बंद करायचं व्यवस्थित। बघू शकता तुम्ही असं झालेलं आहे। आणि आपली पुरणपोळी चिटकायला नको आणि व्यवस्थित लाटता यावी त्यासाठी बहुतेक जणांच्या पोळ्या चिकटतात आणि लाटताही येत नाही, म्हणून हा जो ताट घेतलेला आहे ताटाला मी चारी बाजूनी रुमाल घट्ट बांधून घेतलेला आहे। आणि आता आपण याच्यावर पोळी लाटूया। आणि पोळी लाटण्यासाठी मी इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। हा तांदळाचं पीठ आहे, ह्याच्यामध्ये मिक्स करायचं हा जो पुरण आणि आपण घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित ठेवून तुम्ही कशीही लाटा, अजिबात ती पोळी फाटणार नाही, व्यवस्थित लाटता येते। कितीही पातळ आपण लाटू शकतो। बघू शकता ह्याला पूर्वी मांडे म्हणायचे, ही तुम्ही कशीही करा आता फाटणार नाही, तुटणार नाही। बघू शकता तुम्ही बघा। आता आपण हे पोळी टाकून घेऊ तव्यावर आणि गॅस बारीक करूया। पहिला गॅस मी फास्ट केला होता आणि जेव्हा पोळी टाकायच्या आधी मी ती गॅस स्लो केलेला आहे। आता ही एक साईडला थोडी शेकून झाली की आपण ती पलटी करूया। आपण याला पलटी करूया आणि गॅस थोडा मीडियम करूया। खूप छान झालेली आहे पोळी, अगदी होटाने सुद्धा आपण ती पोळी खाऊ शकतो, एवढी मऊ झालेली आहे पोळी। अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या करून घेऊया। मस्त झालेल्या आहेत पोळ्या।
खूप छान. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटू एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.